तर प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, पण सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत. शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार असंही पवार म्हणतायत. 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, पण सरकारमधून कुणीही भेट देत नाहीये असं म्हणत केंद्र सरकारवरती शरद पवार यांनी हल्लाबोल केलेला आहे. अंदाज असा होता की या फारसा दिवसात त्यांना अटक होती आणि नेमकं तसं झालं. तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मंत्र्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे. ती मागणी केली, पण केंद्र सरकार त्याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार.